सुप्रभात मित्रांनो, आपण आलोय कशेळीत आणि कशेळीतल्या कनकादित्य या मंदिराला आलोय। खूप सुंदर मंदिर आहे। मी 2-3 वेळा येऊन गेलो, मला खूप आवडलं मंदिर हे। म्हणलो आज तुम्हाला सर्वांना दाखवायचं, कारण की या मंदिराला एक खूप सुंदर इतिहास आहे। मूर्ती देखील खूप छान आहे आणि मंदिराचं जे स्ट्रक्चर आहे ते जर तुम्ही पाहिला तर नक्कीच तुम्हाला आवडेल। तर चला आपण कनकादित्य मंदिर बघूया। मित्रांनो, कनकादित्य हे सूर्य मंदिर आहे आणि अशी सूर्य मंदिरं भारतात खूप कमी आहेत। अगदी बोटावर मोजण्यासारखे 2-3 सूर्य मंदिर आहेत, ज्या सूर्य मंदिरामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यापैकी एक असलेलं हे कनकादित्यचं मंदिर कशेळी गावात आहे, रत्नागिरी जिल्ह्यात, राजापूर तालुक्यात। आणि तिथं आपण आलोय आज आपण हे कशेळी गावातलं सूर्य मंदिर पाहायचं आहे। याच्या आधी मी एकदा आलो होतो, त्यावेळेस अनायसे जत्रा होती, त्याच्यामुळे मला पूर्ण शूट घेता आलं नाही। पण आता मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो, कारण की आपण फक्त मंदिर पाहायचं आहे, मंदिराचा इतिहास देखील पाहायचा आहे। आदित्य म्हणजे सूर्य। गुजरातमधील सौराष्ट्रात वेरावळ या बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्य मंदिर आहे। प्रभासपट्टण म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वसतिस्थान। 1293 मध्ये अल्लाउद्दीन खिलजी यांनी सौराष्ट्रावर चाल केली। त्यावेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या 12 सूर्यमूर्ती होत्या। या मूर्ती 12 महिन्यांचे प्रतीक मानल्या जायच्या। खिलजीच्या या हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यानंतर तेथील पुजाऱ्याने अत्यंत धाडसाने व गुप्तपणे दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला। दक्षिणेकडे निघालेल्या व्यापाऱ्याचे गलबत कशेळी या गावाच्या समुद्र किनाऱ्यापाशी अडकले। काहीही केल्या ते पुढे जाईना। शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की कदाचित देवाची इथेच राहण्याची इच्छा आहे, म्हणून त्याने एक मूर्ती या किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली। त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले। कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक राहत होती। सूर्यदेवांनी तिला स्वप्नात दृष्टांत देऊन मंदिराची उभारणी करण्यास सांगितले। कनकाबाईंनी ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली। ग्रामस्थांच्या मदतीने ती सूर्यमूर्ती गावात आणण्यात आली। गावात मंदिर उभारून या मूर्तीची स्थापना करण्यात आली। कनकाबाईंमुळे सूर्य मंदिर निर्माण झाल्यामुळे या ठिकाणाला कनकेचा आदित्य म्हणून ओळखले जाऊ लागले। कालांतराने याचेच नाव कनकादित्य असे पडले। श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे। कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस सुमारे 40 किलोमीटर, पावसपासून दक्षिणेस साधारणतः 22 किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस 32 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे। आदित्य म्हणजे सूर्य। संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्यमंदिरं आहेत। ओडिशा राज्यातील कोणार्कचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच, त्यासोबत सौराष्ट्रात गुजरातमध्ये वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टणम येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे। मित्रांनो, कनकादित्याचं हे सूर्यमंदिर जे आहे, हे सूर्यमंदिर कशेळी गावात येतं
या गावात येण्याकरिता तुम्हाला राजापूरवरून सरळ रोड आहे तो पावसला जो जातो त्या रोडने तुम्ही इथं येऊ शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला आर्यादुर्गाचं, विष्णूचं आणि शंकराचं आणि गणपतीचं मंदिर पाहायला मिळतं. मंदिराच्या शेजारीच असलेली ही 3 मंदिरं आहेत. शंकर भगवानांचं मंदिर आहे, आर्यादुर्गा देवीचं मंदिर आहे आणि विष्णू मंदिर आहे. त्याच्या व्यतिरिक्त इथं जे आहे हे गणपतीचं मंदिर आहे. खूप छान पद्धतीनं बांधली गेलेली ही मंदिरं चिऱ्यामध्ये बांधलेली आहेत. इथलं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की कनकादित्यचं हे सूर्यमंदिर जे आहे ना, या मंदिराच्या आतील बांधकाम हे पूर्णपणे लाकडाचं बांधकाम आहे आणि ते इतकं सुंदर कोरीव काम केलेलं आहे त्याच्यावर. ते बघितल्यानंतर अक्षरशः असं वाटतं इतकं हलूच नये. आणि इतकं सुंदर मंदिर मी खूप दिवसांनी पाहिलं. इतकं चांगलं ठेवलं आहे आणि स्वच्छ ठेवलं आहे, याबद्दल खरंच कशेळी गावच्या ग्रामस्थांचे मनापासून आभार. परंतु या भागात आल्यानंतर एक गोष्ट मला सर्वांना सांगावी वाटते की इथं आल्यानंतर कचरा करू नका. हा भाग खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, मी उमाकांत. किनाऱ्यावर ज्या गुहेमध्ये कनकादित्याची मूर्ती सापडली त्या गुहेस देवाची खोली म्हणतात. गावातील कोणीही माहितीगार सोबत घेतला तर इथं आपल्याला न चुकता पोहोचता येते. समुद्रापासून साधारणतः 15 फूट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आपल्याला पाहायला मिळते. कनकादित्याचं हे मंदिर साधारणतः 900 वर्ष प्राचीन आहे. संपूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्यशैली इथं आपल्याला पाहायला मिळते. मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबांवर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देवदेवतांच्या लाकडामध्ये कोरलेल्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. रथसप्तमी उत्सव हे कनकादित्य मंदिरात माघ शुद्ध सप्तमी ते माघ शुद्ध एकादशी असा 5 दिवसाचा असतो. कशेळी आणि आसपासच्या गावातील सर्वात मोठा उत्सवाचा हा काळ. या रथसप्तमी उत्सवात सर्वात मोठे आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिका देवी यांचा लग्न सोहळा. या मंदिरात काही नियम आहेत. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या शेजारील विहिरीवर हातपाय आत धुवून जाण्याची प्रथा आहे. या विहिरीवर पाणी काढण्याची जी जुन्या कोकणी पद्धतीची मोठ आहे ती मोठ देखील आपल्याला पाहायला मिळते. दिसतंय तुम्हाला हे, तुम्ही म्हणाल काय आहे, तर ही त्या काळची पाणी काढण्याची सोय होती. याला पाण्याची मोठ म्हटलं जातं. ती पाण्याची मोठ अशा पद्धतीनं बांधली होती. इथून आतमध्ये तिथून ते पाणी काढलं जायचं. पुरातन काळातली ही पाण्याची मोठ खरंच इथलं एक वैशिष्ट्य मानावं लागेल. मंदिरात कमालीची स्वच्छता असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी विश्वस्तांपैकी एक तुमचे हसत स्वागत करतात. देवासाठी चांदीचा रथ असून तो अत्यंत देखणा आहे, पण तो फक्त उत्सवाच्या वेळेस पाहायला मिळतो. मंदिराचे सभामंडप आणि मंदिरावरील कळसावरील तांब्याचा पत्रा मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतात ते नाना शंकर शेट यांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून बांधून दिले. कनकादित्याच्या छतावर ज्या विविध देवदेवतांच्या मूर्त्या कोरल्या आहेत त्यापैकी एक आहे अग्निनारायणाची मूर्ती, जी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीला 7 हात, 3 पाय आणि 2 मुखे आहेत. कनकादित्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्या अगोदर दरवाजावर शेषशाही विष्णूची लाकडात कोरलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. एवढी मोठी मूर्ती आणि तीही लाकडात अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. या मूर्तीजवळ गरुड व लक्ष्मी आहे.
प्रत्यक्ष कनकादित्याची मूर्ती काळा पाषाणातील अत्यंत सुबक व देखणी आहे. या मूर्तीचे पूर्ण रूप पाहायचे असेल तर पहाटेच्या काकडा आरतीच्या वेळीस आपल्याला पाहायला मिळते. कशेळी या गावात जर आला तर कशेळी शेजारील आडिवरेचं महाकालीचं मंदिर देखील आठवणीने पहा, कारण की हे मंदिर देखील खूप सुंदर आहे. कशेळी गावाच्या आजूबाजूला फिरण्यासारखी बरीच ठिकाणं आहेत जी साधारणतः 2 दिवसात तुमची व्यवस्थितपणे पाहून होतात. त्यापैकीच एक म्हणजे ही देवाची खोली असणारं ठिकाण. ते देखील खूपच सुंदर आहे आणि इथला छोटासा छानसा बीच देखील आपल्याला पाहता येतो. कशेळी गाव राजापूरपासून साधारणतः 32 किलोमीटर अंतरावर येते. इथं आडिवरेमध्ये सुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. कशेळीच्या या कनकादित्य मंदिराच्या भक्तनिवासामध्ये सुद्धा आपली राहण्याची सोय होऊ शकते. परंतु इथं जर भक्तनिवासात आपली राहण्याची सोय झाली नाही तर शेजारीच आडिवरे येथील महाकाली मंदिराच्या भक्तनिवासामध्ये देखील आपली राहण्याची सोय होऊ शकते.